नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल काय म्हणतात त्याला कविता लिहिल्या जातात, सिनेमे बनतात, आयुष्य बदलून जातात. तो विषय आहे प्रेम. पण थांबा, आज आपण कुठल्याही रोमॅन्टिक कथेबद्दल नाही बोलणार. आज आपण प्रेमाचा एक्स-रे काढणार आहोत. आपल्याकडे काही तज्ज्ञांचे लेख आणि रिसर्च पेपर्स आहेत आणि त्यांच्या मदतीनं आपण समजून घेणार आहोत की प्रेमात पडल्यावर सुरुवातीला आपल्या डोक्यात नक्की काय केमिकल लोचा होतो आणि मग वर्षानुवर्ष नातं टिकवण्यासाठी आपलं शरीर आणि मेंदू कसं काम करतं. आणि चर्चेची सुरुवात आपण एका धक्कादायक माहितीने करूया. विज्ञानाच्या मते प्रेमात पडणं हे रासायनिकदृष्ट्या एखाद्या व्यसनासारखं किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे OCD सारखं असू शकतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. चला यामागचं विज्ञान उलगडून पाहूया. तर सुरुवातीला प्रेमात पडल्यावर जगात दुसरं काहीच सुचत नाही असं म्हणतात. म्हणजे रात्रंदिवस फक्त एकाच व्यक्तीचा विचार. हे असं का होतं? मेंदूत नक्की काय घडत असतं? ही जी सुरुवातीची उत्कट प्रेमाची अवस्था आहे, जिला आपण हनीमून फेज म्हणतो, त्या काळात आपल्या मेंदूत न्यूरोट्रान्समीटरचा जणू पूर येतो. यातला सर्वात महत्वाचा खेळाडू आहे डोपामाइन. डोपामाइन. हो, डोपामाइन हा एक रिवॉर्ड न्यूरोट्रान्समीटर आहे. म्हणजे एखादी नवीन, रोमांचक किंवा आनंददायक गोष्ट केल्यावर तो मेंदूत स्रवतो आणि आपल्याला छान वाटतं. थांबा एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपला मेंदू प्रेमात पडणं आणि समजा कोकेनसारखं व्यसन लागणं यात फारसा फरक करत नाही. हे तर धक्कादायक आहे. अगदी तसंच आहे. म्हणजे प्रेमाचं व्यसन ही फक्त म्हण नाही तर ते एक वैज्ञानिक सत्य आहे. हो, जुगार खेळताना किंवा कोकेनसारख्या पदार्थांचं सेवन केल्यावर मेंदूच्या ज्या भागात डोपामाइनची पातळी वाढते, त्याच भागात आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो पाहिल्यावरही वाढते. म्हणूनच आपल्याला त्या व्यक्तीचं अक्षरशः व्यसन लागल्यासारखं वाटतं. अच्छा. तिच्याशिवाय करमत नाही, तिला भेटण्याची तीव्र इच्छा होते आणि भेटल्यावर प्रचंड आनंद होतो. हा सगळा डोपामाइनचा खेळ आहे. असते की नाही? बरोबर. इथेच दुसरा न्यूरोट्रान्समीटर येतो, तो म्हणजे सेरोटोनिन. सेरोटोनिन. हो, या काळात सेरोटोनिनच्या पातळीत लक्षणीय घट होते आणि गंमत म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच OCD असलेल्या रुग्णांमध्येही सेरोटोनिनची पातळी कमी झालेली आढळते. हो का? आता याचा अर्थ असा नाही की प्रेमात पडलेल्या व्यक्तीला OCD होतो, पण ती व्यक्ती आपल्या जोडीदाराबद्दल सतत विचार करू लागते. अगदी जणू काही एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला आहे. याला मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला? रुमिनेशन. रुमिनेशन. हा थोडा जड शब्द वाटतोय. म्हणजे काय नेमकं? सोप्या भाषेत सांगते, जसं एखादं जनावर खाल्लेलं अन्न परत तोंडात आणून चघळत राहतं, ज्याला आपण रवंथ करणे म्हणतो. अच्छा. तसाच तो एकच विचार मनात परत करत येत राहतो. तो विचार त्या व्यक्तीच्या मनावर ताबा मिळवतो. जोडीदार थोडा वेळ जरी दूर गेला तरी एक तीव्र तळमळ जाणवते, जशी एखाद्या व्यसनी व्यक्तीला त्याचं व्यसन दूर गेल्यावर वाटते. म्हणजे मेंदू आपल्याला सतत त्या व्यक्तीचा विचार करायला भाग पाडतो. बरोबर, तिच्याजवळ राहायला भाग पाडतो. म्हणजे हे सगळं एखाद्या रासायनिक खेळासारखं आहे. पण मला एक प्रश्न पडला आहे, जर हे सगळं हार्मोन्स आणि रसायनांमुळे होत असेल तर यात खरी भावना कुठे आहे? की प्रेम म्हणजे फक्त एक जैविक प्रतिक्रिया आहे आणि आपण त्याला उगाच जास्त महत्त्व देतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याला जैविक प्रतिक्रिया म्हणणं चुकीचं नाही, पण ती केवळ एक प्रतिक्रिया नाही. ती आपल्या अस्तित्वाशी जोडलेली एक अत्यंत शक्तिशाली यंत्रणा आहे. या काळात मेंदूचे जे सर्वात जुने भाग आहेत ना, इच्छा, वासना, ध्यास, ते अतिशय सक्रिय होतात. पण त्याच वेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. कोणती? मेंदूचा सर्वात नवीन विकसित झालेला भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपला सारासार विचार करणारा, निर्णय घेणारा मेंदूचा CEO. अगदी तोच. तो तात्पुरता काम करणं कमी करतो. काय सांगताय? म्हणजे तो चक्क सुट्टीवर जातो. प्रेम आंधळं असतं या म्हणीमागे हेच कारण आहे का? अगदी बरोबर. हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच आपल्याला सांगतो की काय योग्य, काय अयोग्य, याचे परिणाम काय होतील. आणि जेव्हा हाच भाग शांत होतो तेव्हा व्यक्ती अव्यवहार्य निर्णय घेऊ लागते. अच्छा. म्हणूनच प्रेमात पडलेली माणसं विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडतात किंवा दुसऱ्या देशात राहणाऱ्या पूर्णपणे वेगळ्या धर्माच्या व्यक्तीसोबत नात्यात येतात आणि त्यांना ठाम विश्वास असतो की आपण सगळं काही निभावून नेऊ. खरंय. ही सगळी त्या तीव्र प्रेमाची ऊर्जा आणि बंद पडलेली निर्णय क्षमता यांचा एकत्रित परिणाम असतो. आत्ता कळलं. म्हणजे मित्राला अरे त्या व्यक्तीच्या मागे लागू नकोस असं सांगूनही तो ऐकत नाही. यामागे त्याचं काही चालतच नाही. सगळा दोष मेंदूचा असतो.
एक प्रकारे तसंच म्हणता येईल. मेंदूचा तार्किक भाग तात्पुरता उपलब्ध नसतो. हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की सुरुवातीच्या प्रेमाचं वादळ कोणालाही भरकटून टाकू शकतं. मग या वादळातून लोक स्थिर नात्याच्या किनाऱ्यावर पोचतात कसे? कारण हा रासायनिक गोंधळ तर आयुष्यभर टिकू शकत नाही की नाही? नाही, हा गोंधळ आयुष्यभर टिकत नाही. आणि ते आपल्यासाठी चांगलंच आहे. खरंय. कारण तसं झालं तर आपण दुसरा कोणतंच काम करू शकणार नाही. ही उत्कटता साधारणपणे 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत टिकते. आणि म्हणूनच आजकाल स्लो लव्ह ही संकल्पना खूप महत्वाची ठरत आहे. स्लो लव्ह? हो, लोक आता लग्न करण्यापूर्वी एकमेकांना खूप जास्त वेळ देत आहेत. एकमेकांना नीट समजून घेत आहेत. ही संकल्पना रंजक वाटतेय. म्हणजे नेमकं काय? संशोधक हेलन फिशर यांच्या मते लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जोडीदारासोबत बराच वेळ घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. यामुळे होतं काय की सुरुवातीच्या त्या तीव्र रासायनिक भावना, तो डोपामिनचा पूर हळूहळू कमी होतो आणि मेंदूचा तो सुट्टीवर गेलेला सीईओ प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हो, तो पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करू लागतो. आणि मग आपल्याला आपला जोडीदार खऱ्या अर्थाने कसा आहे हे स्पष्टपणे दिसू लागतं. याचा अर्थ असा होतो का की आजकालचं लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लग्नाआधी एकत्र राहणं, ज्याला काही लोक बेजबाबदारपणा म्हणतात, ते खरं तर एक प्रकारची सावधगिरी आहे, मेंदूला शांत होण्याची संधी देण्याचा एक मार्ग? अगदी तसंच आहे. याला अविचारीपणा म्हणण्यापेक्षा सावधगिरी म्हणणंच योग्य ठरेल. एका मोठ्या अभ्यासात एकत्र राहणाऱ्या लोकांना विचारलं की त्यांनी अजून लग्न का केलं नाही, तेव्हा तब्बल 67% लोकांनी उत्तर दिलं की त्यांना घटस्फोटाची प्रचंड भीती वाटते. अरे बापरे, 67%? हो, आणि ही भीती केवळ कायदेशीर आणि आर्थिक परिणामांची नाही, तर त्यामुळे होणाऱ्या वैयक्तिक, भावनिक आणि सामाजिक नुकसानाचीही आहे. म्हणजे लग्नाच्या भूमिकेतच मोठा बदल झालाय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. पूर्वी लग्न हे नात्याची सुरुवात असायचं, आता ते नात्याचा शेवटचा टप्पा किंवा एक प्रकारचा उत्सव बनला आहे. बरोबर. लग्न आता ग्रँड फिनाले झालं आहे. म्हणजे एकत्र राहून, एकमेकांना सर्व बाजूंनी समजून घेऊन, भांडून, प्रवास करून, आर्थिक अडचणींना तोंड देऊन आणि या सगळ्यानंतरही नात्याबद्दल पूर्ण खात्री झाल्यावरच लोक लग्नाचा निर्णय घेत आहेत. आणि याचे परिणाम कसे दिसतायत? चांगले दिसतायत. एका अभ्यासात 1100 विवाहित लोकांना विचारण्यात आले की तुम्ही तुमच्या सध्याच्या जोडीदाराशी पुन्हा लग्न कराल का? आणि तब्बल 81% लोकांनी हो असं उत्तर दिलं. अरे वा, म्हणजे हा सावधगिरीचा, स्लो लव्हचा दृष्टिकोन प्रत्यक्षात काम करतोय. हो, कारण तेव्हा निर्णय भावनेच्या भरात नाही तर विचारांती घेतलेला असतो. हे खूपच रंजक आहे. चला, आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. समजा सुरुवातीच्या भावनांचा जोर ओसरला, लग्नही झालं. आता ते नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी, ते ताजंतवानं ठेवण्यासाठी मेंदूच्या पातळीवर काय करावं लागतं? याचं काही सिक्रेट फॉर्म्युला आहे का? हो, नक्कीच आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा फॉर्म्युला काही खूप गुंतागुंतीचा नाही. दीर्घकाळ आनंदी नात्यासाठी 3 मूलभूत मेंदू प्रणाली सातत्याने सक्रिय ठेवणं महत्वाचं आहे. 3 प्रणाली कोणत्या आहेत त्या? पहिली प्रणाली आहे लैंगिक इच्छा, म्हणजे सेक्स ड्राईव्ह, जी टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनमुळे चालते. जोडीदारासोबत नियमित लैंगिक संबंध ठेवणं महत्वाचं आहे. याने केवळ शारीरिक जवळीक वाढत नाही, तर त्याचे अनेक जैविक फायदेही आहेत. जसे की? यामुळे ऑक्सिटोसिन, ज्याला बॉन्डिंग हॉर्मोन म्हणतात, तो स्रवतो आणि भावनिक बंधन घट्ट होतं. आणि हो, डोपामिनची पातळी वाढते, जी प्रेमाची भावना टिकवून ठेवण्यास मदत करते. ठीक आहे, पहिली प्रणाली समजली. दुसरी कोणती? दुसरी प्रणाली आहे उत्कट प्रेम, म्हणजे रोमॅन्टिक लव्ह. ही तीच सुरुवातीची भावना आहे, पण आता तिला जाणीवपूर्वक टिकवावं लागतं. आणि हे टिकवण्यासाठी सर्वात प्रभावी गोष्ट आहे नाविन्य, नॉवेल्टी. नाविन्य? हो, नाविन्य डोपामिन प्रणालीला थेट चालना देतं. नाविन्य म्हणजे काहीतरी खूप मोठं किंवा खर्चिक करायला हवं का? जसं की परदेशात फिरायला जाणं वगैरे? अजिबात नाही. अगदी साध्या गोष्टीही पुरेशा आहेत. जसं की नेहमीच्या हॉटेलमध्ये न जाता एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे, एकत्र मिळून एखादा नवीन पदार्थ शिकणे किंवा अगदी एकमेकांना रात्री एखादं पुस्तक वाचून दाखवणे. अच्छा. मुद्दा हा आहे की रुटीन तोडून काहीतरी वेगळं करणं. या छोट्याशा बदलामुळे डोपामिनची पातळी वाढते आणि नात्यातली ती स्पार्क टिकून राहते. हे तर खूपच व्यावहारिक आहे. म्हणजे नातं टिकवण्यासाठी काही रॉकेट सायन्सची गरज नाहीये? नाही, अगदी सोप्या रोजच्या सवयी पुरेशा आहेत. हे तर कोणालाही जमेल.
आणि तिसरी प्रणाली कोणती? तिसरी आणि तितकीच महत्वाची प्रणाली आहे जवळीक किंवा बंधन, म्हणजे अटॅचमेंट. ही भावना ऑक्सिटोसिन या हॉर्मोनमुळे निर्माण होते. यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. म्हणजे शारीरिक स्पर्श शारीरिक स्पर्श. अधिक घट्ट आणि सुरक्षित होतं. म्हणजे लैंगिक इच्छा, नाविन्य आणि स्पर्श हो. या 3 गोष्टी. पण जे लोक अनेक वर्ष सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत, हं. त्यांच्या मेंदूत काही खास गोष्ट आढळून आली आहे का? हो, यावरही एक खूप महत्वाचा अभ्यास झालाय. सरासरी 21 वर्ष विवाहित असलेल्या आणि आम्ही अजूनही एकमेकांच्या प्रेमात आहोत असं ठामपणे सांगणाऱ्या जोडप्यांच्या मेंदूचं fMRI स्कॅनिंग करण्यात आलं. तेव्हा त्यांच्या मेंदूत 3 भागांमध्ये विशेष क्रियाशीलता दिसून आली. अच्छा, कोणते 3 भाग? पहिला होता सहानुभूती, म्हणजे एम्पथेशी संबंधित, म्हणजे आपल्या जोडीदाराच्या भावना न सांगताही समजून घेण्याची क्षमता. दुसरा भाग होता भावनांवर नियंत्रण, म्हणजे इमोशनल कंट्रोल, भांडणाच्या वेळी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून परिस्थिती हाताळण्याची क्षमता. आणि तिसरा भाग? तिसरा आणि माझ्या मते सर्वात रंजक भाग होता सकारात्मक भ्रम, म्हणजे पॉझिटिव्ह इल्युजन्स शी संबंधित. सकारात्मक भ्रम. पण 1 मिनिट, याला आपण स्वतःची फसवणूक नाही का म्हणणार? जोडीदाराच्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राहिलो तर त्या सुधारणार कशा? हे नात्यासाठी धोकादायक नाही का? हा खूप चांगला मुद्दा आहे. इथे भ्रम याचा अर्थ वास्तवाकडे पाठ फिरवणे असा नाही. याचा अर्थ आहे फोकस बदलणे. फोकस बदलणे? हो, ही एक अशी मानसिक क्षमता आहे जिथे आपण आपल्या जोडीदारातील ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या अस्तित्वात आहेत हे मान्य करतो, पण आपलं लक्ष जाणीवपूर्वक त्यांच्या चांगल्या गुणांवर केंद्रित करतो. आपण सतत त्यांच्या चुका मोजत बसत नाही. आपण स्वतःला आठवण करून देतो की आपण ह्या व्यक्तीच्या प्रेमात का पडलो होतो. अच्छा, म्हणजे दुर्लक्ष करणे नाही तर चांगल्या गोष्टींना जास्त महत्त्व देणे. यातून काही सोपा उपाय निघतो का जो आपण रोज वापरू शकू? हो, अगदी सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. रोज आपल्या जोडीदाराबद्दल निदान 5 चांगल्या गोष्टी बोला किंवा विचार करा. आज तू बनवलेली भाजी खूप छान झाली होती, किंवा तू आज दमला असेल तरी मुलांचा अभ्यास घेतलास हे पाहून बरं वाटलं. अशा छोट्या गोष्टी आणि याचे परिणाम? आश्चर्यकारक आहेत. यामुळे फक्त त्यांचंच नाही तर आपलं स्वतःचंही कोलेस्ट्रॉल आणि कोर्टिसोल, जो तणावाचा हार्मोन आहे, तो कमी होतो. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. अरे वा, म्हणजे नात्यासोबत आपलं आरोग्यही सुधारतं. तर आज आपण प्रेमामागचं विज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलं. सुरुवातीच्या व्यसनासारख्या भावनेपासून, जिथे आपला मेंदूचा निर्णय घेणारा भागच बंद पडतो, ती दीर्घकाळ टिकणाऱ्या जाणीवपूर्वक जपलेल्या नात्यापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. अगदी बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रेम ही केवळ एक गूढ अनाकलनीय भावना नाही, तर ती एक जैविक प्रणाली आहे. आणि कोणत्याही प्रणालीप्रमाणे आपण तिची जाणीवपूर्वक काळजी घेऊ शकतो. विज्ञान आपल्याला हेच सांगतं की प्रेम ही एक कला आहे आणि एक शास्त्रही आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. आपण नातं टिकवण्यासाठी 3 मेंदू प्रणालींची काळजी घेण्याबद्दल बोललो. लैंगिक इच्छा, उत्कट प्रेम आणि जवळीक. पण विचार करा, जर काही वर्षानंतर किंवा दशकानंतर एखाद्या जोडीदारासाठी यातील एखादी प्रणाली, उदाहरणार्थ लैंगिक इच्छा, नैसर्गिकरित्या कमी झाली, पण दुसऱ्या जोडीदारासाठी ती तितकीच तीव्र राहिली, तर काय होईल? अशा परिस्थितीत मेंदूची सहानुभूती दाखवण्याची आणि सकारात्मक भ्रम निर्माण करण्याची क्षमता या असमतोलला दशकानुदशके कशी हाताळते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.